नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे 2 वाणिज्य विभागामध्ये मी कार्यरत आहे. वाणिज्य विभागामधील आपण आज SY BCom एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयाचा मेमोरंडम ऑफ असोसिएशन म्हणजेच घटनापत्रक या घटकाबद्दल आज व्याख्यानात माहिती पाहणार आहोत. मग घटनापत्रक म्हणजे नेमकं काय आहे, घटनापत्रकात कोणकोणती कलमं आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. मागील अनेक व्याख्यानं झालेली आहेत. त्या व्याख्यानांमधनं आपण कंपनी म्हणजे काय, कंपनीची उद्दिष्टे, कंपनीची वैशिष्ट्ये, कंपन्यांचे प्रकार यांचा अभ्यास केला आहे. तसंच कंपनीची स्थापना कशी होते, कंपनीच्या स्थापनेमध्ये कोणकोणत्या अवस्था असतात याचाही अभ्यास आपण केलेला आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण नेमकं कोणत्या उद्देशाने हे व्याख्यान घेणार आहोत, तर आजच्या व्याख्यानामध्ये आपण घटनापत्रक म्हणजे काय, त्याची व्याख्या, घटनापत्रकातील कलम म्हणजेच या ठिकाणी स्थलविधान, उद्दिष्ट विधान, जबाबदारी विधान, भांडवली विधान, संघटन विधान अशी वेगवेगळी कलमं अभ्यासणार आहोत. आता घटनापत्रक म्हणजे नेमकं काय आहे आणि घटनापत्रकाची व्याख्या काय आहे. घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेली किंवा कायद्यानुसार किंवा वेळोवेळीच्या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कंपनीच्या स्थापनेमध्ये कोणकोणते जे महत्त्वाचे दस्तऐवज लागत असतात ना, त्या दस्तऐवजामध्ये मूलभूत जे दस्तऐवज आहेत त्याच्यामध्ये घटनापत्रक, नियमावली, माहितीपत्रक हे मूलभूत दस्तऐवज आहेत. आणि या घटनापत्रकाशिवाय कंपनीची स्थापना होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजेच घटनापत्रक हा कंपनीच्या स्थापनेतील महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्याचबरोबरीने घटनापत्रक हा कंपनी आणि बाहेरचं जग यांच्याशी जोडणारा महत्त्वाचा दस्तऐवज असं म्हटलं जातं. कंपनीच्या स्थापनेच्या अवस्थेमध्ये घटनापत्रक ह्या पहिला महत्त्वाचा दस्तऐवज असतं की ज्यामध्ये कंपनीची ही सर्व कलमं जी आहेत, क्लॉज आहेत की ज्यावरून सर्वसामान्य व्यक्ती किंवा गुंतवणूकदारांना कंपनी नेमका कोणत्या उद्देशाने स्थापन झालेली आहे, तिचं ठिकाण कोणतं आहे, तिच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, ती मर्यादित आहे की अमर्यादित आहे याबाबत, तसेच एकूण भांडवल किती असणार आहे कंपनीचं त्याबाबत माहिती मिळत असते. तिची संघटनेची रचना कशी आहे हेही आपल्याला यामध्ये समजत असतं. म्हणजेच घटनापत्रकामुळं घटनापत्रक आणि बाहेरचं जग यांचा आपल्याला या ठिकाणी संबंध दिसून येतो. आले लक्षात. म्हणजेच म्हणून या ठिकाणी या घटनापत्रक हा आपण महत्त्वाचा घटक अभ्यासाला घेतलेला आहे. आता घटनापत्रक हा जो दस्तऐवज आहे, हे कंपनीची ज्या वेळेला निर्मिती होते, कंपनी ही कायद्याप्रमाणे नोंदवली जाणारी महत्त्वाची अशी कंपनी असते. आणि यामध्ये मूलभूत दस्तऐवज जे असतात, मग ती कंपनी खाजगी असो किंवा सार्वजनिक असो, कोणत्याही कंपनीला घटनापत्रक आवश्यक असतं. घटनापत्रकाशिवाय कंपनीची नोंदणी होऊच शकत नाही. घटनापत्रकामधील ज्या काही उद्दिष्ट असतात, मर्यादा असतात त्या स्पष्टपणे नोंदवलेल्या असतात. भागधारक ज्या वेळेला गुंतवणूक करत असतात किंवा जेव्हा कर्जरोखेधारक देत असतात त्यावेळेला कंपनीची उद्दिष्टे आणि तिची व्याप्ती याची पूर्ण कल्पना घटनापत्रकामुळे त्यांना आलेली असते. त्याचं महत्त्व पटलेलं असतं. त्यामुळंच कंपनीच्या मध्ये आपण गुंतवणूक करायची किंवा नाही करायची याची कल्पना त्यांना येत असते. आता कंपनीचा हा घटनापत्रक हा मूलभूत पाया असतो. यावर कंपनीची संपूर्ण रचना आधारलेली असते. कंपनीची मूळ उद्दिष्टे, व्यवसायाचे स्वरूप, भागभांडवलाचे स्वरूप, कंपनीच्या व्यवसायाची व्याप्ती इत्यादी सर्व माहिती घटनापत्रकामध्ये ठळकपणे नोंद केलेल्या असतात. आणि त्यासाठीच कंपनीच्या घटनापत्रकामध्ये विविध कलमे असतात. घटनापत्रकामध्ये नोंद केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कंपनी व्यवसाय करत असते. कंपनी जी उद्दिष्ट कलमामध्ये नोंदवलेली नाहीत
त्यासाठी व्यवसाय करू शकत नाही. म्हणजेच उद्दिष्टामध्ये जे उद्दिष्टाने व्यवसाय करू इच्छित आहेत त्याच उद्दिष्टाच्या अंतर्गत कंपनीने कार्य करायचं असतं. कंपनी आणि बाहेरचं जग आणि कंपनी यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून घटनापत्रकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटनापत्रकामुळे कंपनीच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती समजत असते, मर्यादा लक्षात येतात. म्हणून घटनापत्रक ही कंपनीची लक्ष्मण रेषा असंही म्हटलं जातं. ही लक्ष्मण रेषा कंपनीने ओलांडू नये अशी कायद्याची अपेक्षा असते. लक्ष्मण रेषा तुम्हाला आठवत असेल की रामायणामध्ये लक्ष्मणाने झोपडीच्या बाहेर एक रेखा आखलेली होती की सांगून गेलेला की बाबा मी वनामध्ये तुमच्या आज्ञेनुसार मी रामाच्या मदतीला जरी जात असलो तरी तुम्ही ही जी लक्ष्मण रेषा मी आखली ह्याच्या बाहेर येऊ नका, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल. त्यावरनं ही लक्ष्मण रेषा ही कन्सेप्ट आलेली आहे. जर ती लक्ष्मण रेषा सीतामाईने ओलांडली नसती तर पुढचं रामायण घडलं नसतं. म्हणजेच याचाच अर्थ लक्ष्मण रेषा ही मर्यादा असते आणि त्या मर्यादेचं उल्लंघन केलं तर पुढच्या अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. म्हणून या ठिकाणी घटनापत्रक ही एक लक्ष्मण रेषा, म्हणजेच तिच्या मर्यादा कोणत्या आहेत आणि त्याच्या बाहेर जाऊन कंपनीने कार्य केलं तर कंपनीला अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. यासाठी लक्ष्मण रेषा असं म्हटलेलं आहे. आता घटनापत्रक हे सार्वजनिक कागदपत्र असतं आणि त्याची तपासणीही करता येते. घटनापत्रकातून केवळ अधिकार निश्चित होत नाहीत तर तिच्या मर्यादाही स्पष्ट होत असतात. कंपनीची रचना घटनापत्रकाच्या पायावर आधारलेली असते. घटनापत्रक दिलेल्या अधिकाराच्या बाहेर कंपनी कोणतीही कृती करू शकत नाही. कंपनीशी व्यवहार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घटनापत्रकातील मजकूर असे पुरेसे ज्ञान आहे असे समजले जाते. घटनापत्रकाद्वारे आपल्या गुंतवणुकीचा वापर कशा प्रकारे होणार आहे, त्यामध्ये किती धोका आहे हे भागधारकांना कळू शकतं. जे लोक कंपनीचे व्यवहार करतात त्यांना घटनापत्रकामधून एक प्रकारचं संरक्षण मिळतं. कंपनीचे व्यवहार करताना कंपनीच्या उद्दिष्टांशी त्याच्यातील कराराशी योग्य रीतीने सुसंगत आहे किंवा नाही हे त्या व्यक्तींना कळतं. कंपनीची घटना समाविष्ट असल्याने घटनापत्रक हे अपरिवर्तनीय आहे. त्यामध्ये वारंवार बदल करता येत नाही. जर घटनापत्रकातील कलमांमध्ये बदल करायचा असेल तर केंद्र सरकार व कंपनी लॉ बोर्डाची परवानगी घेतल्याशिवाय कंपनीच्या घटनापत्रकामध्ये बदल करता येत नाही. कंपनीचा घटनापत्रक हा म्हणूनच न बदलता येणारा दस्तऐवज आहे. परंतु जरी बदल करायचा असेल तर केंद्र सरकार आणि लॉ बोर्डाच्या परवानगीशिवाय त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. कंपनी कायद्यानुसार घटनापत्रक तयार करताना कलम 14 नुसार दस्तऐवज तयार केला पाहिजे. पत्रकाच्या म्हणजे घटनापत्रकाचा नमुना कंपनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. कंपनी कायद्यातील कोष्टकमध्ये कंपनीच्या प्रकारानुसार विविध तक्ते दिलेले असतात. त्यानुसार घटनापत्रक तयार केलं जातं. भागांनी मर्यादित कंपनीला टेबल बी चा वापर करावा. हमीने मर्यादित भांडवल नसणाऱ्या कंपनीने टेबल सी चा वापर करावा. हमीने मर्यादित भांडवल असणाऱ्या कंपनीकरता टेबल डी चा वापर करावा आणि अमर्यादित कंपनीकरता टेबल ईचा वापर केला जावा आणि त्यामध्ये असणारे जे काही नियम्स असतील त्या नियमांच्या आधारे या पद्धतीने घटनापत्रक तयार केलं जावं. आता घटनापत्रकातील जी कलमं आहेत ती कोणकोणती कलमं आहेत की ज्याच्यामुळं कंपनीमध्ये संपूर्ण व्यवहार कसे होणार आहेत याची कल्पना येते. यामध्ये कंपनीचं नाव कलम म्हणजे नेम क्लॉज, नोंदवलेले कार्यालय किंवा स्थळ विधान, त्याच्यानंतर उद्दिष्ट विधान ऑब्जेक्ट क्लॉज, जबाबदारी विधान लायबिलिटी क्लॉज, भांडवल विधान कॅपिटल क्लॉज, संघटन विधान ऑर्गनायझेशन जे आहे किंवा सबस्क्रिप्शन क्लॉज. अशा पद्धतीने या ठिकाणी हे विविध क्लॉजेस आपल्याला दिसून येतात. आता यामध्ये आपण पहिलं घेणार आहोत नामविधान किंवा नेम क्लॉज. आता कंपनीचं नाव
हे कंपनीचा प्रवर्तक जो असतो तो कोणत्याही प्रकारचं नाव निवडू शकतो. परंतु नाव निवडत असताना देखील कंपनी कायद्याने काही नियम केलेले आहेत आणि त्या नियमाची अंमलबजावणी होणं आवश्यक असतं. कंपनीची नोंदणी होते तेव्हा कंपनीचे प्रवर्तक काय करत असतात की त्यांनी जे नाव ठेवलेलं असलं तरी कंपनीचा जो नोंदणी अधिकारी असतो तो मात्र काळजीपूर्वक त्या नावाची तपासणी करत असतो. कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे ती कंपनी समजा खाजगी असेल तर तिने खाजगी मर्यादित असं लिहिलं पाहिजे. ती जर सार्वजनिक कंपनी असेल तर सार्वजनिक मर्यादित हा शब्द त्यामध्ये असला पाहिजे किंवा नुसतं मर्यादित असंही लिहिता येतं. आता या ठिकाणी कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित लिहिणं शब्द आवश्यक आहे हे तुम्हाला स्पष्ट झाले. कंपनीचे नाव अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाशी मिळते जुळते असता कामा नये. आलं लक्षात? ज्या शब्दाने कंपनीचे केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हा परिषद यांसारख्या संस्थांशी जवळीक दाखवेल असे नाव कंपनीला स्वीकारता येत नाही. भारतीय राष्ट्रध्वज, युनो, जागतिक संघटना इत्यादीशी साम्य असलेले किंवा नाव किंवा चिन्ह असलेले यांचा वापर कंपनीला करता येणार नाही. कंपनीच्या नावामध्ये राष्ट्रपुरुषांच्या नावाचा उल्लेख असता कामा नये. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, बरोबर आहे ना, यासारख्या ज्या थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत, राष्ट्रपुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांचं नाव यामध्ये असता कामा नये. कंपनीच्या नावामध्ये सहकार हा शब्द नसावा. नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनीच्या नावाची नोंदणी झाल्यानंतर त्या कंपनीचे नाव, नोंदणी कार्यालयाचा पत्ता कंपनीच्या बाहेर ठळक अक्षरामध्ये मोठा बोर्ड तयार करून त्यामध्ये लावण्यात यावा. कंपनीचे जे काही दस्तऐवज असतील त्या सर्व दस्तऐवजांवर कंपनीच्या हे नाव जे आहे त्या नावाची नोंद केली जावी आणि त्याच पद्धतीने कंपनीचा कारभार केला जावा. आता काही कंपन्या अशा असतात की वाणिज्य, व्यापार, क्रीडा, विज्ञान यांच्या विकासासाठी काही कंपन्या स्थापन झालेल्या असतात. नफा मिळवणे त्यांचा हेतू नसतो आणि अशा कंपन्यांना त्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित हा शब्द लिहिला पाहिजे असं कोणतंही बंधन नाही किंवा त्याची गरज नसते. दुसरं कलम आहे नोंदवलेले कार्यालय किंवा स्थलविधान. आता नोंदवलेलं कार्यालय बघा, आम्ही घरामध्ये राहतो आणि आपल्याशी जर कोणाला पत्रव्यवहार करायचा असेल तर आपण घरचा पत्ता, ॲड्रेस देत असतो, बरोबर आहे ना, तरच लोक आपल्याशी संपर्क साधू शकतील. मग हे जसं आपल्यासाठी आहे तसंच कंपनी देखील एक कृत्रिम व्यक्ती आहे, तिला अस्तित्व आहे, तिचा पत्रव्यवहार होत असतो, अनेक ठिकाणी संपर्क येत असतो. मग जर कंपनीशी जर संपर्क साधायचा असेल तर तिलाही विशिष्ट ठिकाण हवं. म्हणून कंपनीच्या नोंदवलेल्या मुख्य कार्यालयाचा पत्ता स्पष्टपणे नोंद करावा लागतो. ज्या ठिकाणी कंपनीचे प्रवर्तक मुख्य कार्यालय करू इच्छितात त्या गावाचं नाव, पत्ता, राज्याचे नाव, पत्ता इत्यादी माहिती या विधानामध्ये असली पाहिजे. त्यामुळे कंपनीच्या नोंदणीचं ठिकाण आणि राष्ट्रीयत्व निश्चित होत असतं. महत्त्वाचं म्हणजे कंपनीचे सर्व पत्रव्यवहार नोंदणी कार्यालय जे नोंदणीकृत आहे त्या कार्यालयामार्फत होत असतात. कंपनीचे सर्व महत्त्वाचे जे दस्तऐवज, कागदपत्रे, कराराच्या प्रती, कंपनी कायद्याप्रमाणे जी कागदपत्रे नोंदणी करणे आवश्यक असतात ती सर्व कागदपत्रे मुख्य कार्यालयामध्ये ठेवलेली असतात. कंपनीचे मुख्य कार्यालय किंवा नोंदणी कार्यालय जिथे प्रत्यक्ष व्यवसाय चालतो त्या ठिकाणी काही वेळा वेगवेगळ्या असतात. पत्रव्यवहाराच्या दृष्टीने कंपनी कायद्यानुसार नोंदणी कार्यालय महत्त्वाचं मानलं जातं. आलं लक्षात? म्हणून नोंदवलेलं कार्यालय, कारण का समजा आपल्याला कुणाला गुंतवणूक करायची, आपल्याला कंपनीबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण कुठं संपर्क करणार? कारण आपण म्हणतो अरे ॲड्रेस काय आहे, त्याचा फोन नंबर काय आहे, खरंच ती कंपनी अस्तित्वात आहे का? म्हणून आपण जशी चौकशी करतो तशीच प्रत्येकाला आपण केल्या जाणाऱ्या भांडवलाची किंवा गुंतवणुकीची सुरक्षितता हवी असते. माहिती पाहिजे असेल तर नोंदणीचा जो पत्ता असतो तो महत्त्वाचा असतो. आता उद्दिष्ट विधान.
प्रत्येक कार्याला, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट उद्दिष्ट असतं. उद्दिष्टाशिवाय आपण कधीच पुढं जाऊ शकत नाही. तुम्ही आता शिकत आहात, तुमचा उद्देश काय आहे? BCom होणं, बरोबर आहे की नाही? म्हणजे उद्दिष्टाशिवाय तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेतलाय का? नाही घेतलेला. मग कंपनीचं देखील एक विशिष्ट उद्दिष्ट असतं की कंपनी कोणत्या प्रकारचं उत्पादन करणार आहे, कोणत्या गटासाठी करणार आहे, कसलं उत्पादन करणार आहे, त्याचा प्रकार काय आहे. आणि हे जर ठरलेलं असेल तर त्या उद्दिष्टानुसार वाटचाल करणं अत्यंत सोपं जात असतं. कंपनीची उद्दिष्ट कलमामध्ये कंपनीची उद्दिष्ट नोंदवलेली असतात. त्यामध्ये प्राथमिक उद्दिष्ट असतं, दुय्यम उद्दिष्ट पण असतं. परंतु ही जी उद्दिष्ट आहेत, या उद्दिष्टाच्या बाहेर जाऊन कंपनी व्यवसाय करू शकत नाही. उद्दिष्टाच्या बाहेर जाऊन जर व्यवसाय केला तर ते बेकायदेशीर मानलं जातं. समजा कंपनीने एखादी कृती कोणतीही चांगली केली आहे, परंतु ती कंपनीच्या उद्दिष्टाच्या अंतर्गत नसेल, ते कितीही चांगलं कार्य केलं तरी ते बेकायदेशीर ठरतं. कंपनीची उद्दिष्ट कशी असली पाहिजेत हे कंपनी कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. कंपनीची उद्दिष्ट ही बेकायदेशीर असता कामा नयेत. उदाहरणार्थ, लॉटरीचा व्यवसाय, चोरीचा व्यवसाय, स्मगलिंग करणे, शत्रू राष्ट्राशी काहीतरी व्यवहार करणे किंवा अशा प्रकारचं. तर अशा प्रकारची बेकायदेशीर उद्दिष्ट असता कामा नयेत. कारण का, उद्दिष्टामुळं कंपनीची कार्यकक्षा निश्चित होत असते. कंपनीचं उद्दिष्ट हे कंपनी कायद्याच्या कलमाच्या विरोधात असू नये. सरकारी धोरणाच्या विरोधात कंपनीची उद्दिष्ट असता कामा नयेत. जनतेच्या विरोधी कंपनीची उद्दिष्ट असू नयेत. उदाहरणार्थ, शत्रू राष्ट्राशी करार करणे. फॉर एक्झाम्पल, आता भारत पाकिस्तान एवढे संबंध चांगले नाही आहेत, बरोबर आहे. जर तुम्ही पाकिस्तानबरोबर आम्ही व्यापार करणार आहोत अशा प्रकारच्या उद्देशाने एखादी कंपनी स्थापन केलेली असेल तर ते शत्रू राष्ट्राशी होऊ शकतं. जरी तुमची एखाद्या देशाशी संबंध चांगले असतील तर तुम्हाला त्याची पूर्ण मान्यतेशिवाय कुठलाही व्यवसाय करता येऊ शकत नाही. जनतेच्या विरोधामध्ये कंपनीची उद्दिष्ट असता कामा नयेत. कंपनीची उद्दिष्ट ही स्पष्ट असावीत, निसंदिग्ध असू नयेत की ज्याच्यामुळं दोन अर्थ निघतील किंवा त्याच्यातला अर्थ नेमका समजणार नाही, म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला समजेल अशी त्या उद्दिष्टाची भाषा रचना असावी. उद्दिष्ट ही तपशीलवारपणे नमूद केली जावीत. म्हणजेच त्या ठिकाणी तपशिलामध्ये कंपनीचं नेमकं भांडवल किती आहे, ते किती प्रकारच्या भागांमध्ये विभागलं आहे, त्याची किंमत काय आहे, व्यवसाय करताना गैरसमज होणार नाहीत आणि त्यामधनं कायदेशीर अडचणी येणार नाहीत, अशा प्रकारची उद्दिष्ट असावीत. उद्दिष्टाशिवाय कंपनी कायद्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी कोणतेही अधिकार प्राप्त होतात का, याचा विचार कंपनीने केला पाहिजे. नेक्स्ट कलम आहे जबाबदारी विधान किंवा लायबिलिटी क्लॉज. आता कुठलंही असू दे, प्रत्येकाची जबाबदारी ही ठरलेली असते आणि प्रत्येकाला जर जबाबदारी दिलेली असेल तर ती जबाबदारी पार पाडण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करत असते, बरोबर आहे. आता हे जबाबदारी विधान आहे, त्यामध्ये सभासदाची जबाबदारी निश्चित केली जाते. म्हणजेच कंपनीचे प्रकार आपण बघितले, भागांनी मर्यादित, हमीने मर्यादित, बरोबर आहे की नाही. आणि त्या पद्धतीने जर भागांनी मर्यादित म्हणजे भागांचे जे दर्शनी मूल्य असतं, जी दर्शनी किंमत असते, तर त्या दर्शनी किमती इतकीच भागांची जबाबदारी असते. त्यापेक्षा त्या व्यक्तीला जास्त किंमत द्यावी लागत नाही. आता समजा अमर्यादित असेल तर कंपनीची संपूर्ण खर्च जरी झालेले असतील तरीही अमर्यादित जबाबदारीच्या तत्त्वावर नोंदवलेल्या ज्या कंपन्या असतात त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या रकमेपेक्षाही जास्त रक्कम ही द्यावी लागत असते. कशामध्ये? अमर्यादितमध्ये. कधीकधी हमीने मर्यादित ज्या कंपन्या असतात, ज्या नोंदवलेल्या असतात, त्या कंपन्या
या प्रामुख्याने भागधारकांना विसर्जनाच्या वेळी जितक्या रकमेची हमी दिलेली असते त्या रकमे इतकीच त्यांची जबाबदारी निश्चित झालेली असते. ज्या कंपन्या म्हणजेच प्रत्येक जबाबदारी ही त्या भागांनी मर्यादित असेल तर भागाप्रमाणे, अमर्यादित असेल तर अमर्यादित, हमीने मर्यादित असेल तर हमी रकमे इतकी अशी जबाबदारी निश्चित झाली असते. त्यामुळे सभासदाला नेमका आपला रोल काय आहे, भूमिका काय आहे हे समजत असतं. नेक्स्ट कलम आहे भांडवल विधान. हे सगळ्यात महत्त्वाचं कलम दिसून येतं, कारण का कोणताही उद्योग व्यवसाय भांडवलाशिवाय चालू होऊ शकत नाही. आणि भांडवल विधानामध्ये भागांनी मर्यादित, हमीनी मर्यादित असणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या भांडवल कलमामध्ये जी नोंद केलेली आहे त्या नोंदणीचा स्पष्ट भाग भांडवलाचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये असला पाहिजे. कंपनीचे अधिकृत भाग भांडवल किती आहे, विकलेले भाग भांडवल किती आहे, खपलेले भाग भांडवल किती आहे, वसूल भांडवलाची संपूर्ण माहिती स्पष्टीकरणासह या भांडवलाबाबतची रक्कम किती आहे हे दिलेलं असतं. कंपनी कायदा कलम 27 नुसार भांडवल विरहित कंपन्यांनी आपल्या घटनापत्रकात अधिकृत भाग भांडवलाचा उल्लेख करण्याची गरज नसते. तसेच हमीने मर्यादित कंपन्यांनी घटनापत्रकामध्ये या विधानाचा उल्लेख करण्याची गरज नाही, परंतु त्यांनी त्यांच्या नियमावलीमध्ये त्या भांडवलाचा उल्लेख केला असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच भांडवल कलमामध्ये तुमचं एकूण भांडवल किती, त्याची रक्कम किती आहे आणि किती प्रकारच्या भागांमध्ये ती रक्कम विभागलेली आहे याची पूर्ण कल्पना जर असेल, माहिती दिलेली असेल, तर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला याची पूर्ण कल्पना येऊ शकते आणि गुंतवणूक करायचं की नाही हा निर्णय तो घेऊ शकत असतो. कंपनीचा आता संघटन कलम. संघटना ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण संघटना जशी असते त्यावर त्या कंपनीचं यश अवलंबून असतं. कंपनीची स्थापना करताना खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 2 तर सार्वजनिक कंपनीसाठी कमीत कमी 7 ही संख्या सांगितलेली आहे. म्हणजे एकत्र इतक्या व्यक्तींनी आलं पाहिजे तरच कंपनीची स्थापना पण होते आणि या व्यक्तींनी आपली सही व साक्षीदारांच्या उपस्थितीत सही करून आपण नेमके किती भाग घेणार आहोत हे दाखवलं पाहिजे आणि त्या भागांची रक्कमही भरली पाहिजे. मर्यादित कंपनीतील प्रत्येक व्यक्तीने किमान एक भाग तरी खरेदी करायचं मान्य केलं पाहिजे. घटनापत्रकातील हे सगळ्यात शेवटचं कलम आहे. आता आपण हे सगळे घटनापत्रकातली वेगवेगळी कलमं बघितली की या ठिकाणी आपण उद्देश विधान, संघटन विधान, जबाबदारी विधान, भांडवल कलम, उद्देश कलम सगळी कलमं बघितली. या प्रत्येकामुळं आपल्याला कंपनीची पूर्ण कल्पना येते की नेमकी कंपनी काय आहे, कसा पद्धतीने उद्योग व्यवसाय करणार आहे, तिचं भांडवल कसं आहे, भविष्यकाळात तिची वाटचाल कशी राहील, त्यामुळं आपण केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आहे किंवा नाही याची कल्पना येऊ शकते. आणि अशा पद्धतीने आपण या आजच्या व्याख्यानात घटनापत्रकाची व्याख्या आणि घटनापत्रकातील या सर्व कलमांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. हा घटनापत्रक हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, त्यामुळं ह्या व्याख्यानामध्ये आपण ही कलमं आणि तिची व्याख्या अभ्यासलेली आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण माहितीपत्रकाचा अभ्यास करणार आहोत. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे व्याख्यान तुम्हाला छान पद्धतीने समजलं असेल आणि तुम्ही याचा अभ्यास करा, खूप छान मार्क मिळवा आणि परीक्षेसाठी उपयोग करा. हीच कारण करोनामुळं आपण आता समोरासमोर भेटू शकत नाही आहे, परंतु तुम्हाला स्टडी मटेरियल आणि नुसतं केवळ व्याख्यान नको तर व्याख्यानाबरोबर नोट्सही मिळाव्यात, म्हणून मी एक व्याख्यान आणि नोट्स यासाठी या व्याख्यान पद्धतीचा, ऑनलाईन पद्धतीचा असे लेक्चर तयार केलेले आहेत. हे यूट्यूबवर टाकलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना या प्रकारच्या स्टडी मटेरियलचा लाभ व्हावा, हा हेतू याच्यामध्ये आहे. त्यामुळे मी ही व्याख्यानं तयार केलेली आहे. तुम्ही याचा लाभ घ्या, खूप छान पद्धतीने अभ्यास करा, खूप छान चांगले मार्क मिळवा, यशस्वी व्हा, पुढं जा आणि करोनाची भीती मुळात बाळगू नका. पुन्हा आपण नंतर भेटणार आहोत. तत्वतः परीक्षा आहे, परीक्षेसाठी याचा अभ्यास करा, खूप छान मिळवा मार्क आणि मी इथं आपला निरोप घेते. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण भेटूया. धन्यवाद.